नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आणि या व्यतिरिक्त आठवड्यातून 4 दिवस वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज येत असतात. दैनंदिन आयुष्यामध्ये अगदी छोट्या ताणतणावापासून मोठ्या ताणतणावापर्यंत आपण प्रत्येक गोष्टीतून जात असताना स्वतःच्या मनाची ताकद कशी वाढवायची, पॉझिटिव्ह कसं राहायचं, आपल्या विचारांना कसं बदलायचं ह्याच्यावरती आपला जास्तीत जास्त भर असतो. कारण परिस्थिती आणि माणसं ही आपल्या नियंत्रणाच्या बाहेरची असतात, कंट्रोलच्या बाहेरची असतात. म्हणूनच आपण स्वतःला बदललं तर आपला मार्ग आपल्याला सुकर करता येतो, जास्त सोपा करता येतो आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची आपली हिंमत आणि ताकद दोन्ही वाढतात. तर आज आपण बोलणार आहोत थॅनाटोफोबिया, ज्याला मृत्यूची भीती, डेथ अँझायटी असंही म्हटलं जातं. बऱ्याचदा 6 महिन्यांपर्यंत जर मृत्यूची भीती खूप जास्त प्रमाणात असेल, सतत तुम्हाला मृत्यूचं नाव काढलं तरी खूप दरदरून घाम फुटतोय, छातीत धडधडतंय किंवा अस्वस्थ व्हायला होतंय किंवा कोणाचा तरी मृत्यू झालाय असं तुम्ही ऐकताय किंवा काहीतरी मृत्यूच्या संदर्भातला काही विषय निघालेला आहे, तुम्ही एखादी फिल्म बघितली किंवा काहीही बघितलं त्या संदर्भातलं जिथे मृत्यू हा विषय येतोय, असं काहीही बोलल्यानंतर जेव्हा तुम्हाला त्याबद्दल खूप जास्त भीती निर्माण व्हायला लागते, खूप जास्त चिंता वाटायला लागते आणि हे जर कंटिन्यू 6 महिने चालू आहे, अगदी दिवस रात्र हे चालू आहे, त्याचा तुमच्या कामावरती, तुमच्या रोजच्या आयुष्यावरती परिणाम व्हायला लागलेला आहे, तर त्याला क्लिनिकली डायग्नोसिस करताना थॅनाटोफोबिया असं केलं जातं आणि तुम्हाला त्याच्यासाठी मानसोपचाराची गरज असते. तुम्हाला सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट दोघांकडेही जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी लागते. औषधं आणि त्याच्या जोडीला काउन्सिलिंग या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर आज नॉर्मल डेथ अँझायटी जी आहे, ज्याला आपण क्लिनिकल डायग्नोसिस देत नाही आहोत, पण तरीसुद्धा डेथ अँझायटी आहे आणि डेथबद्दलचे, मृत्यूबद्दलचे विचार अधूनमधून का होईना पण येतात, आपल्याला अस्वस्थ करतात आणि अगदी खूप त्रास जरी नसला तरी आपल्याला तो त्रास, जो काही त्रास आहे तो घालवायचा आहे असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. कारण आपण छोट्या गोष्टी याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्याचा आपल्याला उपयोग नक्कीच होणार आहे. तर सगळ्यात मोठी भीती जी समजली जाते ती असते मृत्यूची भीती. भीती खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात. गर्दीची भीती असते, अंधाऱ्या जागेची भीती असते किंवा बंद जागांची भीती असते किंवा वेगवेगळ्या गोष्टी, उंच ठिकाणावरून आपण उभं राहिल्यानंतर त्याची भीती असते. पण ह्या सगळ्या भीतीपेक्षा जास्त मोठी भीती असते ती मृत्यूची भीती असते. कारण शेवट जो आहे तो तिथे आहे आणि आपल्याला तो शेवट नको असतो. आपल्याला आयुष्य भरभरून जगायचं असतं, आपल्याला मिळेल तितकं आयुष्य कमी आहे असं वाटतं आणि आशीर्वाद देताना सुद्धा आपण भरपूर आयुष्य मिळो हा पहिला आशीर्वाद दिला जातो. कारण आयुष्य आणि तेही सुदृढ, भरपूर दीर्घ आयुष्य हे प्रत्येकालाच हवं असतं. प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण भरपूर जगावं, भरपूर आयुष्य, आपल्याला खूप वर्ष आपण सुदृढ राहावं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तर असतात, पण आपण एक गोष्ट नेहमी विसरतो की या जगामध्ये 100% कायम टिकणारं असं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. प्रत्येक गोष्ट जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याचा जाण्याचाही कालावधी ठरलेला असतो, फक्त तो आपल्याला माहिती नसतो. अगदी घरातल्या साध्या वस्तू आपण वापरतो, त्यांनाही आयुष्य असतं. जरी आपल्याला त्या वस्तू कितीही आवडत असल्या, आपल्याला कितीही त्याच्यावरती जीव असला, कितीही टाकून द्याव्याशा वाटल्या नाही तरी सुद्धा कधी ना कधीतरी त्या खराब होतात, निरुपयोगी होतात. तसंच माणूस किंवा आपण म्हणूयात लिव्हिंग थिंग ज्याला आपण म्हणतो की सजीव जे आहेत, त्या प्रत्येकाला आयुष्य आहे. ते आयुष्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि कोणाशी तुलना होऊ शकत नाही त्या बाबतीमध्ये. कारण प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक जडणघडण वेगळी असते. तर मुळात आपण आधी हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे, तसं आपल्यालाही आयुष्य आहे. आपल्याला जे काही आयुष्य आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, ते अनिश्चित आहे आणि अनिश्चिततेच्या मागे जर आपण धावलो किंवा ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्याच्या मागे जर माझी धावपळ होत असेल तर त्याच्यात माझी एनर्जी, माझा वेळ आणि माझी शक्ती हे दोन्ही वाया जात असतात. आज जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते आहे आपलं आयुष्य किती आणि कसं चांगलं जगायचं, किंवा ते आयुष्य संपल्यानंतरही
जे काही ते आयुष्यभरात आपण केलंय त्याचा उपयोग इतरांना होईल, ह्यासाठी आपण ते आयुष्य जगताना काय करू शकतो हा विचार खूप महत्त्वाचा आहे. जेणेकरून आपण नसताना सुद्धा आपल्या नावाने काही गोष्टी होत राहतील किंवा आपली आठवण काढून लोकांना, आपण केलेल्या कामामुळे लोकांना फायदा होत राहील. जी मराठीमध्ये म्हण आहे ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, त्याच्यामध्ये हेच आहे ना की आपण आयुष्य संपल्यानंतर सुद्धा आपल्या कामाच्या रूपाने किंवा आपले जे काही चांगलं केलं आहे त्याच्या रूपाने आपलं नाव राहतं या समाजामध्ये, लोकांमध्ये आपली ओळख राहते. फक्त शरीर नष्ट होतं, बाकी ज्या काही गोष्टी आपण करून ठेवलेल्या आहेत समाजासाठी असतील किंवा इतरांसाठी चांगल्या गोष्टी असतील त्या त्यांना आपली आठवण म्हणून त्यांच्यासोबत असतात कायम. म्हणूनच इथे आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला जर डेथ अँझायटी होत असेल, मृत्यूची भीती आपल्याला जास्त वाटत असेल, तर त्याच्यासाठी आपण जी साधं टेक्निक, जे जर्नलिंग मी म्हणते नेहमी, की जर्नलिंगवरती 2 व्हिडिओज मी केलेले आहेत, की विचार लिहून काढणं की मृत्यूची भीती म्हणजे काय वाटतं मला, मृत्यू कसा येईल, कधी येईल ह्याची भीती वाटते, किंवा मृत्यू झाल्यानंतर काय काय होऊ शकतं, माझ्या प्रियजनांना किती त्रास होईल किंवा इतरांवरती त्याचा काय काय कसा परिणाम होईल ह्याचा विचार मी करत राहतो. काय नक्की माझ्या मनामध्ये येतं ज्याच्यामुळे मला त्या मृत्यूची भीती वाटते आहे. आता हे सगळं लिहिल्यानंतर आपल्याला, जसं आपण नेहमी म्हणतो की आपल्याला कुठल्याही नकारात्मक विचारांना लॉजिकली रिप्लेस करायचं आहे. म्हणजे काय की त्याला वास्तवाचा आधार द्यायचा आहे. रिअलिस्टिक थॉट्स ज्याला आपण म्हणतो, वास्तववादी विचारांनी आपल्याला त्याच्यावरती मात करायची आहे. तर मृत्यूच्या बाबतीमध्ये आपण कुठले वास्तववादी विचार ठेवावेत जेणेकरून आपल्याला मृत्यूची भीती कमी होईल किंवा ती दूर होईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे पहिला मुद्दा बघितला की प्रत्येक गोष्टीला आयुमर्यादा असते, एक स्पॅन ठरलेला असतो. तसंच माझ्याही आयुष्याला एक मर्यादा आहे आणि जी नैसर्गिक आहे, ज्याला कोणीही अपवाद नाही. या जगामधला प्रत्येक माणूस, जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस या जगातून जाणार आहे आणि हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे वैश्विक सत्य आपण नाकारू शकत नाही. आपल्या म्हणण्याने ना ते थांबणार आहे ना ते बदलणार आहे. निसर्ग त्याच्या पद्धतीने काम करत राहणार आहे. आपल्याला फक्त ते स्वीकारायचं आहे आणि त्या बदलांना सहजपणाने कसं सामोरं जाता येईल ह्याचा विचार करायचा आहे. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की जे नैसर्गिक आहे ते आपण स्वीकारूयात, जे सगळ्यांच्याच बाबतीत आहे, आपण त्याला अपवाद असू शकणार नाही आहोत. हा आपला पहिला वास्तववादी विचार आहे. दुसरा विचार असा आहे की जे काही आज माझ्या कंट्रोलमध्ये आहे, जे मी आज बदलू शकतो, बदलू शकते किंवा सुधारू शकतो, सुधारू शकते, जास्तीत जास्त चांगला दर्जा त्याला देऊ शकतो आपण, अशा गोष्टींवरती आपण आपलं लक्ष द्यायला सुरुवात करूयात. म्हणजे काय की जो मुद्दा मगाशी आपण डिस्कस केला की आपल्या मृत्यूनंतर सुद्धा जर आपली आठवण राहावी असं आपल्याला वाटत असेल किंवा आपलं नाव राहावं असं वाटत असेल, तर आज आपण जगत असताना, आयुष्य जगत असताना किती किती चांगल्या गोष्टी करू शकतो, ज्या फक्त आपल्यासाठी नाही इतरांसाठीही असू शकतात. त्याच्यावरती आपलं लक्ष जास्तीत जास्त आपण देऊयात. आपलं आयुष्य जास्तीत जास्त क्वालिटेटिव्ह, दर्जात्मक जगण्याचा प्रयत्न करूया. जास्तीत जास्त आनंद त्याच्यातून आपल्याला आणि इतरांनाही मिळेल हा प्रयत्न आपण करूया. जेणेकरून ते किती का असेनात, किती वर्ष का असेनात, पण ते चांगलं आणि पॉझिटिव्ह आणि आनंददायी असेल. हा आपला प्रयत्न असला तर आपल्याला त्या मृत्यूनंतर पुढे काय ह्या गोष्टीचं फार फरक पडणार नाही. कारण आज आपल्या कंट्रोलमध्ये असताना आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे किंवा त्याचा पुरेपूर चांगला वापर करून घेतलेला आहे. ही भावना शेवटपर्यंत मनाला खूप आनंद देऊन जाते आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा तुम्ही समाधानी असता. तिसरा मुद्दा आपला असा आहे की आपण मृत्यूच्या बद्दलचे जे नकारात्मक विचार करतो ना, त्या नकारात्मक विचारांना आपल्याला बदलणं खूप महत्त्वाचं आहे. दुर्दैवाने संस्कृतीतून म्हणा किंवा आपल्या ज्या संस्कारातून म्हणा, काही गोष्टी खूप नकारात्मक आलेल्या असतात मृत्यूच्या बाबतीतल्या, की मृत्यू होणं ही एक खूप वाईट गोष्ट आहे किंवा मृत्यूबद्दल बोलायला नाही पाहिजे,
मृत्यू झाला तर तिथे जास्त म्हणजे त्या ठिकाणी आपण जास्त थांबायला नाही पाहिजे, किंवा इन जनरल मृत्यू हा खूप वाईट असतो. तर इथे आपण एक समजून घेऊयात की जन्माला आलेल्या बाळाचं आपण जसं स्वागत करतो तसं आपण मृत्यूला स्वीकारूयात की तोही नैसर्गिक आहे. आज जे काही आयुष्य मिळालंय त्या व्यक्तीला त्याच्याबद्दलची कृतज्ञता किंवा त्याच्याबद्दलचं समाधान ठेवून त्या मृत्यूला आपण स्वीकारणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्याबद्दलची नकारात्मकता मनातून काढून टाकली ना तर बराचसा त्रास तिथे कमी होईल. आपण त्याला एक सहज नैसर्गिक प्रक्रिया म्हणून स्वीकारूयात. त्याच्याबद्दल जे जे काही नकारात्मक आपल्या मनात आहे, जे जे काही त्रासदायक भीतीदायक आपल्या मनात आहे त्याला आपण दूर करूयात. काय सांगून दूर करूयात की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, सगळ्यांच्याच बाबतीमध्ये ती होणार आहे आणि त्याच्यात दुर्दैवी किंवा वाईट असं काहीच नाही आहे. फक्त तो मृत्यू लवकर येऊ नये किंवा अकाली येऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यावर आपण भर देऊयात. म्हणजेच स्वतःची सुरक्षितता, स्वतःचं आरोग्य जास्तीत जास्त चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. चांगली झोप घेणं, विश्रांती घेणं, व्यवस्थित काम करणं, चांगले विचार ठेवणं, चांगलं अन्न खाणं, आपली जी लाईफस्टाईल आहे, दिनचर्या आहे ती चांगली ठेवणं, ह्या काही अतिशय बेसिक गोष्टी आपण जर व्यवस्थित नियमाने पाळल्या काटेकोरपणे तर लवकर किंवा अकाली येणारा जो मृत्यू आहे त्या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि मग त्याच्यामुळे सुद्धा मृत्यूबद्दलची जी नकारात्मकता आहे ना किंवा जी नेगेटिव्हिटी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे. तर कुठलीही भीती किंवा कुठलीही चिंता ही त्या गोष्टीच्या नकारात्मक विचारांमुळे येत असते. त्यामुळे त्या नकारात्मक विचार आधी लिहून काढायचे आपल्याला आणि त्या विचारांना आपल्याला मनातून बाहेर जाण्यासाठीचा रस्ता दाखवायचा आहे. जसं रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये दीर्घ श्वसन ह्याच्यावरती जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यावर आपण हे बोललेलो आहोत की श्वास सोडताना आपल्या मनातल्या नकारात्मक सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक करून बाहेर पाठवायच्या असतात, शांतपणे, कुठलाही फोर्स न करता. तसंच मृत्यूच्या भीतीच्या बाबतीतले जे जे विचार आहेत जे नकारात्मक आहेत, जे तुम्हाला भीती निर्माण करतात, असे सगळे विचार लिहिल्यानंतर तुम्हाला श्वास सोडताना त्याला मोकळी वाट करू द्यायचे. ते माझ्या मनातून बाहेर जात आहेत कारण ते माझ्या उपयोगाचे नाही आहेत आणि ते मनामध्ये ठेवून माझा कोणताही फायदा होणार नाही आहे. माझी शक्ती आणि माझा वेळ त्या विचारांमध्ये खर्च होतोय, म्हणून त्यांना मी माझ्या मनाच्या बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहे असं सांगून आपण त्यांना मोकळी वाट करून देणं गरजेचं आहे. आणि श्वास आतमध्ये घेताना आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण जे जे वास्तववादी लॉजिकल विचार बोललेलो आहोत मृत्यूबद्दलचे ते आपल्याला मनात ठेवायचे आहेत की त्याचा स्वीकार करणं, त्याच्याबद्दल चांगला विचार करणं. चांगला विचार म्हणजे मिळालेल्या आयुष्याबद्दलची कृतज्ञता आणि मिळालेलं आयुष्य जास्तीत जास्त चांगलं मला कसं जगता येईल याच्याबद्दलचे विचार. किंवा आज जे काही वय आहे आपलं तेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, पुढचं माहिती नाही, पण तेवढं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ह्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहणं, याने सुद्धा आपली पॉझिटिव्हिटी वाढते. आज कितीतरी लोकांचे अपघातामध्ये जे मृत्यू होतात किंवा अकाली मृत्यू होतात, आजारपणामध्ये खूप कमी वयामध्ये मृत्यू होतात, हे आपण आजूबाजूला ऐकतो, बघतो. तर त्याच्याबद्दल आपण नेगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो किंवा भीती मनामध्ये आणायला सुरुवात करतो की माझ्या बाबतीत असं झालं तर काय. पण एक गोष्ट जी सकारात्मक पॉझिटिव्ह अशी आहे की आज आत्तापर्यंत मला चांगलं आयुष्य मिळालं, सुदृढ आयुष्य मिळालं किंवा एवढं आयुष्य माझ्या वाट्याला आलं ज्या आयुष्यामध्ये मी बऱ्याच चांगल्या गोष्टींचा आनंद घेतला, तर त्याच्यासाठी मी परमेश्वर किंवा निसर्ग ह्यांच्याशी कृतज्ञ आहे आणि ते माझ्या वाट्याला आलं, जे की बऱ्याच जणांच्या वाट्याला आलेलं नाही दुर्दैवाने. तर जे आज आपल्या वाट्याला आलंय किंवा जे मिळालंय आपल्याला जे आयुष्य, त्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहूयात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं देण्याचा आपण प्रयत्न केला तर ह्या मृत्यूबद्दलचे जे नको असणारे नकारात्मक विचार आहेत ते दूर करायला खूप मदत होणार आहे. तर ह्याची प्रॅक्टिस आपल्याला रोजच्या रोज करायची आहे. नकारात्मक विचारांना दूर करणं, लेट गो करणं आणि जे वास्तववादी विचार आहेत आपल्या आयुष्याबद्दलचे ते आपल्याला मनामध्ये सतत घोळवत राहणं, ह्याने आपली डेथ अँझायटी, मृत्यूबद्दलचे नकारात्मक विचार किंवा भीती कमी व्हायला मदत मिळणार.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत म्हणून शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.